मित्रांनो 13 जानेवारी वार मंगळवार आज आपण आलो होतो जालना या म्हैस बाजारामध्ये। बघू शकता समोर जी दावण आपण बघत आहात ही दावण राणीवंची गावचे व्यापारी पांडूमामा यांची ही दावण आहे। सगळ्याचेच परिचित असलेले पांडूमामा यांची ही दावण आहे आणि ह्या दावणीच्या 2 म्हशी एका शेतकऱ्याने खरेदी केल्या आहेत। तर त्या म्हशी कशा आहेत, काय भावाने खरेदी केल्या आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो आपण बघू शकता हे जे समोर 2 म्हशी आपण बघत आहात ह्या दोन्ही म्हशीची खरेदी एका शेतकऱ्याने केली आहे। घ्या ना समोर, घ्या इकडे समोर घ्या, एक घ्या, एक दोघं जण एक मित्रांनो या दोन्ही म्हशीची खरेदी एका शेतकऱ्याने केली आहे। एक मिनिट घ्या समोर घ्या, म्हशी बघून द्या अगोदर। मित्रांनो ह्या 2 म्हशी शेतकऱ्यांनी खरेदी केल्या आहेत। एकदम मोठ्या मापाच्या जाफर जातीच्या म्हशी दोन्ही पण आहेत। खूप मोठ्या मापाच्या म्हशी ह्या आहेत, बघू शकता। बस बस बघू शकता मित्रांनो म्हशीची क्वालिटी। आपण घेतलं ना? हो बरं बरं। काय नाव आपलं? ज्ञानेश्वर प्रभाकर कावळे, गोलापांगरीचे तुम्ही, जिल्हा जालना। ठीक आहे, आता दोन्ही तुम्हीच घेतले जोडा? बरं बरं। कसे घेतले आता? 320 मध्ये झालं फिक्स। 23 व्यापाऱ्यांनी किती सांगितलं सुरुवातीला? पांडूमामाने 3.5 लाख 3.5 सांगितलं, 320 यावर झाला। बरं चांगले असल्यामुळे दिले त्यांनी। बरं बरं, म्हणजे हमेशा तुम्ही ह्या दावणी म्हशी घेतात? हा, हे मामा कोण यायचे दोघांना आम्हाला दिले करून। हा बरोबर बरं। आता सध्या कशा एक वेलेली का? हा, एक वेळेला नाही का बोलले ही वेलेली आली, जाफर वेलेली ही का बने? ही किती दिवस गेला तू? 8 दिवस घेणार। 8 दिवस गेल। तर बघू शकता मित्रांनो 3,20,000 रुपयाची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे दोन्ही म्हशी। हा, पांडूमामा यांच्या दावणीची ह्या म्हशी आहेत। तर मित्रांनो म्हशी कशा वाटल्या नक्कीच कमेंटमध्ये सांगा। घ्या समोर घ्या। बरं, दूध कशा राहता? डेअरीला आहे का कसं? माझा स्वतः हॉटेलचा धंदा आहे। हा बरोबर आहे, बरोबर। 12 रुपये कट विकतो मी, 12 रुपये 15 रुपये। आणि हॉटेल कुठं असते? गोलापांगरीला। गोलापांगरी हॉटेल पण आवडीनं पितो चहा। बरोबर, क्वालिटी महाराष्ट्रात 1 नंबर हॉटेल आहे। कारण की घालून कोणी येत नाही हॉटेलमध्ये, इतकी स्वच्छता आहे का? नाही का? चप्पल बूट बाहेर सोडा लागते। बरं, हॉटेलचं काय नाव आहे तुमचं? माऊली हॉटेल। माऊली हॉटेल। हा, फक्त चहाच विकतो। गोलापांगरी बस स्टँडवर। आणि दूध पण क्वालिटी घरचं दूध असणार? हार्ड वर्कर आहे। बाहेरचं विकत दूध कधीच नाही, मलाही काढत नाही, काही नाही। बरोबर, बाहेरचं दुधाचं काय खरं नाही का? घेतच नाही, विकत नाही बरोबर, त्याच्यामुळे मला दूध कमी पडले की थोडा टाकतो, परत 3 महिने का आपण झाले की विकून टाकतो। हा, विकून टाकता? बरं, 3 महिन्यानंतर चांगली येते पैसे? 2.5 लाख रुपये येते, थोडा नाही येत ना जास्त। नाही येतात, मोठ्या मापाचे म्हशी आहेत ना। 3-4 लाखाचं दूध होतं आणि व्यवसायाला पण चांगलं क्वालिटीचं दूध मिळालं। आमच्या घराला म्हणजे 2 एकर शेती आहे। हा, वडील घरचे सगळं त्याला पण काम राहतं ना। हा बरोबर आहे। मोसंबी झाडाला शेणखत होतं, पण जो पण धंदा आहे ते ओरिजिनल नाही का? क्वालिटी हो, क्वालिटीच असते चहाची वगैरे। 12 रुपयाला आपे, 12 रुपयाला 12 हा बरोबर, 12 रुपयाला आपे। आणि महाराष्ट्रात 1 नंबरचे हॉटेल आहे, बूट घालून कोणी येत नाही हॉटेलमध्ये। घरी केला आपल्याला। हा बरोबर। नाही गुळाचे नाही। नमस्कार, कुठे गेलते तुम्ही आता? म्हशी द्यायला गेलते कुठं? म्हशी आणले ना पुन्हा 1-2। मग डबल आणले का? बरं, आज 15-20 म्हशी आहेत आज? बरं बरं बरं। तर मित्रांनो हे जे शेतकरी आहेत नक्की ज्यांच्या हॉटेलला देखील तुम्ही व्हिजिट देऊ शकता। गोलापांगरी बस स्टँड, गोलापांगरी बस स्टँडला आहे तुमच्या हॉटेल? ठीक आहे, ठीक आहे। मित्रांनो ह्या ज्या म्हशी आहेत त्या हॉटेलच्या दुधासाठी शेतकऱ्याने म्हशी घेतलेल्या आहेत। शेतकऱ्याची हॉटेल आहे गोलापांगरीला। लाईव्ह टाकलं तुला, ठीक आहे।